हॅलो, ज्या खुर्च्या आपण इच्छी घेऊन जात आहेत त्या खुर्च्या परत आणायच्या आहेत. कोणी खुर्च्या पूर्ण ग्राउंडवर फिरवायच्या नाही आहेत तर 200 रुपये कट केले जातील. येस मंगेश आगवले साहेब, ज्या खुर्च्या आपल्या अवतीभोवती फिरतायत त्याच्यावर लक्ष द्यायचंय. चला येऊया मॅच मध्ये. एकत्र टीम बेडीसगाव त्याच्या विपक्ष पाहतोय आपण पुढे राहत. पहिलाच बॉल फुल टच होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिसफील्ड पाहायला मिळते बेडीसगाव टीम कडनं. पहिले मॅच जर पाहायला गेलं तर अगदी चोखरीत्या पार पाडली होती. यावेळेस पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती धावा खर्च केले तब्बल 2. अकाउंट तर पंच धावा 2 किती 2. यावेळेस थर्ड बॅटर्स मध्ये सेंडू आहे. सेकंड सिरीज क्षेत्ररक्षक इथे मात्र तैनात होता. विचार करायला गेलं तर एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. इथे मिळतील एक धाव. एखादा वेळी धाव फलक पुन्हा सरकते जाऊन टिपते 3 याकडे प्रति. स्ट्राइक एंड स्ट्राइक फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज ट्रॅक वर पुढे टीम कडनं भगवान. यावेळेस वाईट बॉल लगेच पंचांच्या हात होतील टाईट. हा बॉल आहे वाईट. इथे पाहायला गेलं तर अवांतर धाव खर्च केली जाते बेडीसगाव टीम कडनं. गोलंदाजी ट्रॅक वरती मंगेशच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती. यावेळेस मात्र थोडस खरा प्लॅन टप्पा टाकला, वाईट बॉल फेकला. यावेळेस सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल परंतु चेंडू झालाय फरार. गोलीच्या वेगानं हा येतोय फलंदाज भगवानच्या बायस बदन थरक चौकार. राहुल चा भाऊ बोलले तू झाली. यावेळेस सुरेख गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून पहिला बॉल म्हणाली ते वाईट एक धाव खर्च केली होती. सॉरी 2 धावा खर्च केले होते. नेक्स्ट बॉल वरती एक धाव, तदनंतर वाईट आणि तदनंतर चौकारने हा डॉट बॉल. यास पुन्हा आपण आमच्याकडे बोलले जातील आउटसाइड द ऑफ स्टंप. यास इट इज द वाईट बॉल. या शतकामधला दुसरा वाईट बॉल आपण पाहतोय. मंगेशच्या माध्यमातून ते रवाना केलाय, पीस वरती फेकला गेलाय. पुन्हा मंगेश सज्ज आहे. समोर फलंदाज सुद्धा बॅट ताणून सज्ज आहे. यावेळेस अक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न होत होता. अगदी फेस चेंजर फटका लगवण्याचा प्रयत्न होत होता. पंच येतील आमच्याकडे. या स्थळ अंपायरकडे डिसिजन पेंडिंग. थोडा वेळ लागेल परंतु डिसिजन मात्र आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यस
यस नॉट आउट. फलंदाज सेफ आहे यावेळेस. 2 धावा तर मात्र सॉरी 1 धाव मात्र मिळाली जाईल. दहा धावा फलकावरती. यावेळेस फुल घ्यायचा होता परंतु घेता आला नाहीये. इथे पुन्हा 1 धाव मात्र अंकित केली गेली. यस फन्स आमच्याकडे ओढले जातील बायच्या स्वरूपात. इथे मिळाली जाईल 1 धाव. चोरटी धाव असं म्हटली जाते. ती धाव मात्र इथे आपल्या टीमच्या खात्यात नेऊन ठेवली गेली आहे. टीम पुढे राहण्या 11 धावा फलकावरती. संदीप असेल गोलंदाज आलाय. गोलंदाज ट्रॅक वरती. 3 शतकांची मॅच आहे. इथे मात्र दुसरं शतक फेकण्यासाठी संदीपला रवाना केले गेले विडीसगाव टीम कडनं. आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि टीम पुढे टोटल जाऊन पोहोचली आहे. 11 या आकड्यावरती. इथे मात्र घडलंय काय नशिबाचा चौकार इथे आलाय. चौकार आणि चौकाराच्या साह्यानं टीम मात्र मला टेबलमध्ये जाऊन पोहोचणार आहे. कारण की 15 धावा लागल्या गेले धाव फलकावरती. दुसरं शतक प्रगती पथकावर पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती कव्हर अडचण मधून रवाना झालाय. बॉल फरार झालाय. चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्यानं 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा लॉंग ऑनला चेंडू फेकून दिलाय. 3 तिगाडे आणि काम बिगाडे. बस नाचा 3 जण. काम काही नाही फक्त ग्राउंड मध्ये धाई मारायचा. बॉल तर पकडायचा नाही. अरे बॉल धरता येईना. तिघ नसता काय तर सगळा फुगड्या खेळता. आता बघता बघ कस जणू का हळदील गंजी फटीतून नवीन पोर निघली आणि पटकन डोला माराय तयार. एकमेक बघता तुमार मामार तुमार मामार. थुकला कानात. कान पुसून जे गडी थुकायला लागला आता. आज बरोबर कानात थुकला था पण किपरला काय तो बॉल धरता आला नाही. यावेळेस 1 धाव. गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षकांची साथ इथे मिळत नाहीये. ज्याच्या वेळेस गोलंदाजी सुरेख होती तिथे मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं खूप गरजेचं असतंय. यावेळेस जर पाहायला गेला तर थोडस खराब फील्ड पाहायला मिळते आपल्याला बेडसगाव टीम कडनं. बस जे आता रेमटून ठासून खोसून बोजून षटकार झाला. गडी तापायला लागला. आम्हाला थंडी वाजायला लागली. नेगडेला अंगात गरमी सुटली. कमर हात ठेवून 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 रेमटून षटकार ठोक येतो गडी. हे षटकाराच्या साह्यानं जर विचार करायला गेला तर टीम कुठे जाऊन पोहोचताय. सव्वीस या आकड्यावरती. छोटा पॅकेट बडा धमाका. बस मात्र पैक हिट झालाय हा फलंदाज. बस हे कबड्डी सगळे दिसता. घे उचल हान. नशीब सांग नाही दन काय मोड आधी बॉल फोडतील. लोक झोपता आणि रेगता.
बस फसायला गड्याने ना सोडी यो गडी यो कबड्डीत चवडं धरणारा गडी आहे. चवडं धरणारा बॉल कसा सोडील. सवय सवय मोकार बेकार. न्यू बॅटर आपण पाहते गुजरात टीमच्या माध्यमातून रवाना केला जातो ऑन फील्ड वरती. फलंदाज आउट झालाय आपण पाहतोय टीम कुडेरांचा भगवान. शतक क्रमांक दुसरा संपला गेला आणि टीमची टोटल चावड पोहोचली आता बॉल 26 या आकड्यावरती. स्कोर तर चांगला आलाय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंमध्ये अजूनही मोठी फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येतोय टीम बेडीजच्या माध्यमातून. पंढरी बस हंपर हेरला हंपरनी नाडी चेक केली. हार्टबीट चेक केली. झाला 120. नो बॉल. फ्री हिटची संधी. हाय प्लेयर आहे. बस झाला आता. थोडा डवलं लगेच घ्या रिटर्न घ्या हे आम्ही पण सांगू. थांबा 2 मिनिटं थांबा. डिसिजन पेंडिंग आहे. चेक केलं जाईल. टेक्निकल टीम येथे मात्र यस पण सर नो बॉल आहे आणि फ्रीडची संधी फलंदाजाला आहे. यावेळेस मात्र फ्रीडचा फायदा घ्यावा लागेल. लायसन उपलब्ध केलाय. 4 चाकी गाडी हातात आहे. आता मात्र घेर टाकायचा आहे. घेर चौथा टाकतो की पहिला. बस रेवटून रेवटून कुठ्या घेर मोकार खुसरता ये गडी. गुडघे सोलटवायचा माहिती आहे अंद. पंढरी एक धाव मिळाली. पुनुषा बाउन्स केला होता. बॅट वरती आदळलाय. स्वतः गोलंदाज बॉल वरती धावलाय. यावेळेस सुद्धा एक धाव मिळेल. एका धावेने टीम कुडेरान जवळ पोहोचते 31 या आकड्यावरती. जी फलंदाजी करायची होती ती फलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली. परंतु अजूनही उर्वरित काही सीनचा खेळ बाकी आहे. 3 शतकांच्या मॅचेस इथे मात्र सेकंड राऊंडच्या मॅचेस आपण पाहतोय. 31 तपाता फलकावरती लागले गेले आहेत. यावेळेस मोठा प्रहार लागण्याचा प्रयत्न होत होता परंतु प्रयत्न फसला गेलाय. फलंदाज होईल बाद. यावेळेस स्वतः आपले विकेट मात्र गमावतोय. इथे अजूनही उर्वरित काय त्यांचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर त्वरित ग्राउंड मध्ये रवाना करायचं.
यस, नो स्ट्राइक चेंज, नो रन. ज्यावेळेस किपर बॉल हातामध्ये पकडतो त्यावेळेस मात्र विकेट सुद्धा नाहीये, स्ट्राइक चेंज सुद्धा नाहीये आणि रन सुद्धा नाहीये. याची दक्षता घ्यायची. यानंतर जी होणारी मॅच विजय संघाला इथे बाय मिळेल. यानंतर जी होणारी मॅच एका बाजूला टीम गोरेगाव विपक्ष लढत देणार आपल्याला पाहायला मिळेल ती वैनगाव. दोन्ही संघांमध्ये रफ आणि टफ मॅच पाहायला मिळेल. एक मैत्रीपूर्वक लढत यावेळेस या मैदानावरती पाहायला मिळेल. एक मैत्रीची झुंज आपण पाहणार आहोत. तर तोपर्यंत आपण येऊया ग्राउंड मध्ये. इथे एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? कॉल केलाय परंतु कॉल थांबवला गेलाय. इथे एकच धाव मिळेल. पण आमच्याकडे होता शतक क्रमांक तिसरा संपला गेलाय. तुमची टोटल धाव पोहोचली 32. या आकड्यावरती विजयासाठी गरज आहे. आपण पाहतोय टीम बडीस गावला 33 धावेची, 18 बॉल आणि 33 धावा. फकी, हा यस, शरद दादा फकी घेऊन जा. फकी, हा शरद दादा, शरद साहेब, आदरणीय शरद भांगारी साहेब अजून 5 जातील. चड्डी सांभाळता येईना साहेब. दादा सांगला तर उड्या मारीत चालला, साहेब सांगला तर डायरेक्ट कोलांड्या उड्या खायचं जाईल. 18 बॉल आणि गरज आहे विजयासाठी 33 धावांची. तर बैडीसगाव पहिली मॅच जर यांची पाहिली तर 24 बॉल मध्ये चांगली खेळी पार पाडली होती. अगदी 18 बॉल मध्ये मॅच विन केली होती. ज्यावेळेस 18 बॉल आहेत धावा कंप्लीट करायच्या 33. यावेळेस समोर टीम कुडेरात अगदी गोलंदाजीचा वेग असलेली ही टीम आपण पाहतोय. कुडेरात त्यांचे विपक्ष बॅटिंग करेल आता मात्र बैडीसगाव. शबाश, आपण टर्म घेऊन फक्की बरोबर फुगली नाही का? धोपा टेकाल कराट्याव घाली तरी चालल, पोसू आम्ही. अंडापाव खाऊन खाऊन फार फुगला गडी. वाकाय मागे ना बघ कसं. टीम वैनगाव आणि टीम गोरेगाव दोन्ही संघांच्या कर्णधारांना लास्ट कॉल आणि शतक कमी केली जातील. यस, 13 सर्कलचं बंधन रोहित घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय राहुल नो स्ट्राइक एंड वरती गडपत. 18 बॉल आणि गरज आहे विजयासाठी 33 धावांची. रोहित आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक. पहिलाच बॉल फुल टच होता. लॉंग लेग मध्ये इथे क्षेत्ररक्षक आहे. उसल फेक होणार तिथपर मात्र एकदा कंप्लीट केली होती. तुतुबे चाललं होतं रनअप मध्ये अडथळा. बेडसगाव टीमचा हा फलंदाज बॅक पवेलियन.
येस येस. येस फलंदाज क्रॉस आहे इथे मात्र हा फलंदाज बाद होईल आपण पाहतोय. गणपत बॅक टू डग आउट. वारंवार गणपतला टार्गेट केलं जातं येणारे प्रत्येक टीम ही गणपतला टार्गेट करते त्यांना माहित आहे या फलंदाजाकडे स्किल कौशल्य आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एक विकेट आणि एक रन. न्यू बॅटर इथे रवाना केला गेलाय मंगेश. यावेळेस फटका बसलाय. राहुल बॅक टू डग आउट. दुसरा गोल्डन विकेट. राहुल मात्र तंबूच्या आसराला येतोय. मोठमोठाले मासे मात्र आपण पाहतोय कुडेरांच्या गळ्याला लागले जात आहेत. इथे झटका क्रमांक दुसरा मिळाला जातोय बेडीसगाव टीमला. राहुल ज्या पावली गेला होता त्या पावली मात्र तंबूच्या आसराला आलाय. सलामी जोडी टीम कुडेरांच्या आपण पाहतोय टीम बेडीसगावची ती मात्र तंबूच्या आसराला एवढी विसावती. पुन्हा न्यू बॅटर इथे मात्र रवाना केला जातोय टीम बेडीसगावकडनं पंढरी. मंगेश वन डाऊनचा हा फलंदाज नो स्ट्राईक एंड वरती आहे. ज्या फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये धुमाकूळ मचावला होता तो फलंदाज नो स्ट्राईक एंड वरती. परंतु यावेळेस पंढरीला रवाना केला गेलाय. काय घडणार या बॉल वरती कारण की आतापर्यंत गोलंदाजाने सुरेखरित्या गोलंदाजी हाताळली. पहिला बॉल एक धाव आणि एक विकेट खर्च केला होता. नंतरचा बॉल आपण पाहतोय विकेटचा पतन. विकेट हॅट्रिक इथे घेतली जाईल का? बस योगडी विचार करून जेलाता कमरत मोडून जेलाता दात खाऊन जेलाता वट निपळून 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 ठोकला गड्याने षटकार. बॅट्समन गप झाला बॉलर गप झाला रट्यात. दोघांना भोंदिला पण यांनी माल फोडीला. यावेळेस षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. 33 धावा कंप्लीट करायच्या होत्या. 11-11ची सरासरी चालायचं. या बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा मोठा प्रहार येईल का? अंपर हिरनाथ मानल चावतील. सांभाळून र मुकार मुकार बेकारकडे आवाज देता. यावेळेस चांगला फटका आहे. अक्षरशः चेंडूला भिरकावून दिलाय. बॉल झालाय फरार. हा आलाय वन बाउन्स. तरारक करारक 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 चौकार. 11-11च्या सरासरीने चालायचं होतं तर रन रेट मात्र इथे राखून ठेवली गेली. अजूनही उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी आहे आणि टीम जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. दुहेरी अंक इथं दुहेरी आकडा इथे मात्र स्कोर वरती जाऊन टेपलाय. टीम बेडीसगाव 2 विकेट बाल झाले होता असं वाटत होतं थोडीशी बॅकफुटला जाईल थोडीशी नाराजगी व्यक्त होईल परंतु नाहीये. जो फलंदाज गेला होता न्यू बॅटर आपण पाहतोय पंढरी गेल्या गेल्या प्रहार चढवला नंतर पुन्हा चौकाराचा मारा केला. यावेळेस लेग बायच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. शतक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात येईल. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 33 धावांचं टार्गेट होतं. 12 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 12 बॉल आणि गरज असेल 21 धावांची. 12 बॉल 21 धावा. काय करणार या मॅच मध्ये? टीम मीटिंग बरखास्त करायचे अन्यथा पॅनलाइज केले जाईल ही दक्षता घ्यायची.
हा त्यालाच लिहा बस माझा आता आवड मॅच कपले तुझी बसली आहे यस रुपेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती इथे जर पाहायला गेलं तर समोर फलंदाज पंढरीनाथ पंढरी इथे पंढरीची वारी आपण पाहतो पहिला बॉल एक धाव घेतल्यानंतर कॉलिंग केलं होतं चतुर फलंदाज आहे चांगलं कॉम्बिनेशन पंढरनाथ आणि मंगेश मध्ये पाहायला मिळत आहे इथे पहिल्या बॉल वरती एक धाव मिळेल धावा लागल्या जात आहेत 13 33 टार्गेट आणि 13 धावा अजूनही 20 धावांची गरज विजयासाठी आपण पाहतोय टीम बेडीस गावला इथे मात्र झुंज द्यावी लागेल समोर रुपेश हा गोलंदाज आहे आणि पहिला बॉल चांगल्यारीत्या हाताळला होता पुन्हा नेक्स्ट बॉल वरती चांगली फेकी पाहायला मिळेल का बस बोंदला गड्याने आता जे बॉल झेनी गंडायला मंगेश काय घडले या बॉल वरती अगदी फुल बॉल टाकला होता परंतु ताकद आणि नजाकत कमी होती मंगेश बॅक छटक आउट झालाय पहिला बॉल फेस करत होता आणि पहिल्या बॉल वरती मंगेशच्या माध्यमातून मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नाला अपयश आलं अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि ते अपयश घेऊन मंगेश मात्र तंबू जसलेला येतोय न्यू बॅटर आपण पाहतो इच्छू रवाना केला जातोय आकाश नावाचा फलंदाज इथे मात्र ग्राउंड मध्ये रवाना केले जाते आणि आकाश नावाचं वादळ इथे गोंगावेल का आता मात्र भर रात्री आकाश आपल्याला दाखवेल का नॉन-स्ट्राइक वरती जो फलंदाज आहे पंढरी आपण पाहतोय पंढरीनाथने चांगली खेळी केली होती आणि त्याची साथ इथे आकाशची मिळेल का आकाशला मात्र आता बॅट चालवावी लागेल यावेळेस बॅट तळपावी लागेल पहिलाच बॉल मी म्हणेल तर चांगल्या प्रकारे फेकला होता एक धाव खर्च केली होती नेक्स्ट बॉल वरती रुपेशने मात्र विकेट बहाल केली आहे यावेळेस फटका बसलाय परंतु मिसफील्ड पाहायला मिळाले इथे क्षेत्ररक्षकाने केली चुकी झेल केल्या जमिनीला ताद कॅच इनटू मॅच विन कॅच ड्रॉप टू मॅच ड्रॉप असं समीकरण असतंय इथे मात्र आता मोठा आदरा मिळेल की काय पुढे टीमला कारण की बेडीसगाव टीमच्या या फलंदाजाची झेल आपण जमिनीला दान केले या फलंदाजाकडे मित्र म्हणेल ताकद आहे नजाकत आहे आणि त्याचा पूर्ण वापर इथे मात्र या मॅच मध्ये केला जाईल ज्या वेळेस टीमला गरज असते त्यावेळेस मात्र हा फलंदाज आपल्या संघासाठी लढला जातोय फक्त इथे घडलाय काय पंचांचा इशारा येतोय आकाशाला घोषणे दोन्ही हात मात्र आकाशाकडे फेकले गेलेत पंचांचे यावेळेस फलंदाज मात्र स्पोर्ट करतोय हा आला षटकार आणि षटकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचती 20 या आकड्यावरती अजूनही 13 धावांची गरज बस लागला तर कमरा पिळाय एकूण षटकार आला का मग लगेच गुडघे टिकता गडी गुडघे घसटून 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 पार गुडघ्याच्या कवट्या बाहेर काढल्या यावेळेस लाजवाब फटका आहे काय घडलं या मॅच मध्ये परिवर्तन परिवर्तन आणि परिवर्तन परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे इथे मात्र परिवर्तन हा क्रिकेटचा नियम बदलत चाललाय प्रत्येक बॉल वरती परिवर्तन केलं जातं यावेळेस षटकार आलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती अजूनही विजयासाठी 6 बॉल आणि गरज आहे 7 धावांची कोण मंगेश बाबा मोकार बेकार दम आता ऐका ना आता आमचा भावी सरपंच तुमचा घाम खिडील बस लगेच हाताची घडी घालली 6 बॉल आणि गरज आहे विजयासाठी टीम बेडीसगावला 7 धावेची
स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय इथे बेडसगाव टीमचा हा फलंदाज प्रथम गोलंदाजी ट्रॅक वरती भगवान डॉट बॉल 6 बॉल आणि 7 धावांची गरज होती समीकरणामध्ये परिवर्तन 5 बॉल आणि 7 धावांची गरज दोन बॉल डॉट म्हटलं होतं परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे परंतु तोच नियम इथे क्रिकेट मध्ये लागला जातो की काय परिवर्तन केलं होत जात आहे प्रत्येक बॉल वरती सामना मात्र आपल्याकडे झुकवण्याचे काम इथे गोलंदाजाकडनं केलं जात आहे यावेळेस फटका चांगला आहे शत्रक्षक तिथे खंबीर आहे बस पड तू मार उड्या विकेट पंचधावा 1 धाव 1 विकेट 7 धावांची गरज होती आता मात्र गरज आहे विजयासाठी 6 धावांची बॉल बाकी आहेत फक्त आणि फक्त 3 बॉल आणि 6 धावा काय घडणार या मॅच मध्ये न्यू बॅटर इथे विजयाला रवाना केले जाते 3 बॉल आणि 6 धावा चला स्पीड अप टेबल टाइम उरकत चाललाय आणि आता पेनल्टी बसली जाईल याची दक्षता घ्यायची हा चोळा पक्की माती चोळा म्हटलं पुढे बांधून ज्या हाताले म्हणजे कसं आज चिकूट होणार नाही बॅट्समन चोळीतो बॉलर चोळीतो अंपर तू तोंडा बिंडाल चोळ झाला माती चोळला आणि माती सारखा झुकला 2 बॉल आणि 7 धावांची गरज आहे एक मोठा फटका आणि मॅच विन एक डॉट बॉल मॅच इन लाजवाब फटका बस नाचतो गडी जसं का नंबर मारला बस हा मोकार 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 खुश मोठा फटका लगवायचा होता आणि तो लगवलाय 2 बॉल आणि 6 धावांची गरज होती इथे मात्र षटकार लगवलाय माती चोळून 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 गुडे रानगड्याला चोळून झेला गड्याने यावेळेस जिंकला जाते टीम बेडसगाव जिंकलेल्या समाजाचे अभिनंदन आलेल्या संघाचे गोड गोड कौतुक यानंतरची होणारी मॅच एका टीम आपण पाहतोय गोरेगाव त्यांचा विपक्ष पाहायला मिळेल